सुधागड एज्युकेशन सोसायटीचे पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू माध्यम यांच्या सौजन्याने शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान याचा 9वी पाठ क्रमांक 2 कार्य आणि ऊर्जा यातील स्थितीज ऊर्जा याविषयी आपण माहिती घेणार आहोत। स्थितीज ऊर्जा म्हणजे पोटेन्शियल एनर्जी, एकाच ठिकाणी साठवलेली एखाद्या पिंडामध्ये किंवा यंत्रामध्ये जी ऊर्जा असते त्या ऊर्जेला आपण स्थितीज ऊर्जा असं म्हणतो। ताणलेला धनुष्य बाण, ताणलेली स्प्रिंग, त्याचप्रमाणे उंचावरील टाकी पाण्याची, यामध्ये जी ऊर्जा साठवलेली असते त्या ऊर्जेला आपण स्थितीज ऊर्जा असं म्हणतो। ताणलेली, उंचावरील, त्याचप्रमाणे ताणलेली स्प्रिंग याच्यातील जे शब्द आले याच्यामध्ये स्थितीज ऊर्जा सामावलेली आहे। याच्यातून जी सुटलेली गोळी असेल धनुष्यबाणातून किंवा टाकीतून पडणारे पाणी असेल नळातून किंवा ताणलेल्या स्प्रिंग मधून सुटलेला जो भाग असेल याच्यामध्ये स्थितीज ऊर्जा नसून त्याचं रूपांतरण गतीज ऊर्जेत झालेलं आपल्याला दिसून येतं। तर स्थितीज ऊर्जा मापनासाठी किंवा काढण्यासाठी आपल्याला एक सूत्र वापरता येतं। ते सूत्र आहे पोटेन्शियल एनर्जी म्हणजे स्थितीज ऊर्जा बरोबर mgh। m म्हणजे काय? एखादी वस्तू आणि त्याचं वस्तुमान म्हणजे मास। g म्हणजे काय? तर पृथ्वीने त्याच्याशी केलेलं गुरुत्वाकर्षण बल। आणि h म्हणजे काय? ती वस्तू उंचावर जर जात असेल, नेत असेल आपण, तर त्याची उंची, याच्यावरून आपल्याला त्याचं सूत्र मिळतं। तर स्थितीज ऊर्जा काय याचा अर्थ किंवा व्याख्या आपण थोडक्यात करू शकतो। पदार्थाच्या विशिष्ट स्थितीमुळे त्या पदार्थामध्ये साठवलेली ऊर्जा, पदार्थाच्या विशिष्ट स्थितीमुळे साठवलेली त्या पदार्थातील ऊर्जा, त्यालाच आपण काय म्हणतो? स्थितीज ऊर्जा। म्हणून स्थितीज ऊर्जा हे एक कार्य आहे, ही एक ऊर्जा आहे। आणि कार्याचं सुद्धा आपण सूत्र पाहिलं की W बरोबर Fs, म्हणजेच प्रयुक्त बल केल्यानंतर ते विस्थापन होतं। तसं पोटेन्शियल एनर्जी सुद्धा एक प्रकारची ऊर्जाच आहे, परंतु ती एक कार्य घडलं असं आपण म्हणतो। म्हणून W बरोबर mgh सूत्र लिहितो आणि नंतर W बरोबर PE म्हणजेच कार्य बरोबर पोटेन्शियल एनर्जी। म्हणजे कोणतंही कार्य केलं याचा अर्थ त्याच्यामध्ये एक प्रकारची ऊर्जा साठवलेली आहे आणि ती ऊर्जा म्हणजे स्थितीजन्य ऊर्जा। या स्थितीजन्य ऊर्जेचं हे समीकरण जे मिळालेलं आहे त्या समीकरणाच्या साहाय्यानं आपल्याला काही उदाहरणं सोडवता येतात। काही उदाहरणं आपल्याला लेखी स्वरूपात दिलेली असतात, परीक्षेला विचारतात, सूत्रामध्ये किमती भरून आपल्याला ते उदाहरण सोडवता येतं। उदाहरणार्थ एक उदाहरण आपण या ठिकाणी सोडवूया की आता उदाहरण मी वाचतो, तुम्ही लक्षपूर्वक ऐका आणि ते उदाहरण सोडवण्याचा प्रयत्न करा। उदाहरण आहे, 10 मीटर उंच इमारतीवरील टाकीत 500 किलोग्रॅम वस्तुमाना एवढे पाणी साठवले असल्यास पाण्यामध्ये साठवली गेलेली स्थितीज ऊर्जा काढा।
10 मीटर उंच इमारतीवरील टाकीत 500 किलोग्रॅम वस्तुमाना एवढे पाणी साठवलेले असल्यास पाण्यामध्ये साठवलेली गेलेली ऊर्जा म्हणजे स्थितीज ऊर्जा काढा, असं उदाहरण आहे. यामध्ये उंची किती दिलेली आहे? 10 मीटर. वजन म्हणजे त्या वस्तुमान पाण्याचं किती दिलेलं आहे? 500 किलोग्रॅम टाकीचं. आणि गुरुत्वीय बल म्हणजे जी 9.8 आपल्याला दिलेलाच असतो. यावरून या सूत्रामध्ये पीई बरोबर mgh हे सूत्र लिहितो आपण. आणि त्याच्यामध्ये एम, जी आणि एच. एच म्हणजे उंची, जी म्हणजे गुरुत्वीय बल आणि एम म्हणजे मास म्हणजे वजन. याच्यामध्ये किमती आपण भरल्या तर पीई बरोबर mgh हे सूत्र लिहायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये किमती भरल्या तर पीई बरोबर 10 कुठं एच गुणिले 10 गुणिले 9.8 गुणिले 500. 10 गुणिले 9.8 गुणिले 500 म्हणून पोटेन्शियल एनर्जी त्याचा गुणाकार केला तर 49,000 हा गुणाकार येतो. म्हणजे एकूण स्थितीजन्य ऊर्जा त्या टाकीची जी असेल ती 49,000 एवढी येते. आणि त्याचं फक्त एकक आपण लिहितो जूल. पोटेन्शियल एनर्जी म्हणजे ऊर्जेचं एकक आपल्याला माहित आहे जूल. म्हणून अशा प्रकारची उदाहरणं तुम्हाला दिल्यानंतर तुम्ही ती उदाहरणं सोडवू शकता. त्यानंतर अगोदरच्या तासाला आपण गतीज ऊर्जा पाहिली. आत्ताच्या तासाला आपण स्थितीजन्य ऊर्जा पाहतोय. गतीजन्य ऊर्जा आणि स्थितीजन्य ऊर्जा यात फरक काय? स्थितीज ऊर्जा म्हणजे एका जागेवर साठलेली ऊर्जा. गतीज ऊर्जा म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेलेली ऊर्जा, गतिमान अवस्थेतील ऊर्जा. आणि या ठिकाणी विशिष्ट गतीज ऊर्जा आणि स्थितीज ऊर्जा यातील फरक आपण थोडक्यात स्पष्ट करूया. गतीज ऊर्जेची व्याख्या आणि स्थितीज ऊर्जेची व्याख्या तुम्हाला माहीतच आहे. तर एका बाजूला गतीज ऊर्जा लिहायचं, एका बाजूला स्थितीज ऊर्जा लिहायचं. फरक स्पष्ट करायचं म्हटलं तर मग स्थितीज ऊर्जा इकडे लिहिलं, गतीज ऊर्जा या बाजूला लिहिलं. तर पहिल्यांदा गतीज ऊर्जा म्हणजे काय आपण लिहितो? पोटेन्शियल एनर्जी. स्थितीजन्य ऊर्जा. गतीजन्य ऊर्जा काय लिहितो? कायनेटिक एनर्जी. तर त्याची व्याख्या केली तर आपण पोटेन्शियल एनर्जीची व्याख्या काय करणार? आपण पदार्थाच्या विशिष्ट स्थितीमुळे साठवलेली ऊर्जा म्हणजे स्थितीजन्य ऊर्जा. आणि गतीजन्य ऊर्जामध्ये काय लिहिणार आपण? गतिमान अवस्थेमुळे प्राप्त झाली. तर या अगोदर आपण व्याख्या पाहत होतो स्थितीजन्य ऊर्जा आणि गतीजन्य ऊर्जा. तर त्याच्यामध्ये स्थितीजन्य ऊर्जामध्ये ट्रान्सफर होत नाही आणि गतीजन्य ऊर्जामध्ये ट्रान्सफर होते पदार्थांची स्थानांतरणाची. तर यामध्ये वातावरणाचा याच्यावर परिणाम होत नाही, तर गतीजन्य ऊर्जावर वातावरणाचा परिणाम होतो. अशा प्रकारे आपल्याला याच्यातील फरक स्पष्ट करता येईल. परीक्षेला जर फरक स्पष्ट करा असं सांगितलं तर आपल्याला ते करता येतं. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे आपला ऊर्जा रूपांतरण व ऊर्जा अक्षयतेचा नियम. तर ऊर्जा रूपांतरण म्हणजे काय की ऊर्जा ही बऱ्याच प्रकारची असते. सौर ऊर्जा, यांत्रिक ऊर्जा. अशा प्रकारच्या ऊर्जेमध्ये एका ऊर्जेचं रूपांतरण दुसऱ्या ऊर्जेमध्ये होतं. एका ऊर्जेचं रूपांतरण दुसऱ्या ऊर्जेमध्ये होतं. उदाहरणार्थ आपण पाहतो घरामध्ये इलेक्ट्रिक ऊर्जा असते. त्या इलेक्ट्रिक ऊर्जेचं रूपांतरण आपण मिक्सर लावतो, ग्राइंडर लावतो, म्हणजे त्याची इस्त्री लावतो. एका ऊर्जेचं रूपांतरण दुसऱ्या ऊर्जेत होतं. म्हणजे विद्युत ऊर्जेचं रूपांतरण उष्णता ऊर्जेत होतं. तशा प्रकारे आपण अन्न खातो ते एक प्रकारची रासायनिक ऊर्जा असते. त्याचं रूपांतरण दुसऱ्या ऊर्जेमध्ये होत असतं. म्हणजे सौर ऊर्जेचं रूपांतरण विद्युत ऊर्जेमध्ये होतं किंवा पाण्यासारखी ऊर्जा जी असते त्याचं रूपांतरण विद्युत ऊर्जेत होतं. म्हणजे त्यालाच आपण काय म्हणतो? ऊर्जा रूपांतरण. मग स्थितीज ऊर्जा असो किंवा गतीज ऊर्जा असो, एका ऊर्जेचं रूपांतरण दुसऱ्या ऊर्जेत केलं जातं. त्यानंतर पुढचा भाग आहे ऊर्जा अक्षयतेचा नियम. म्हणजे काय की ऊर्जा निर्माण होत नाही
किंवा ऊर्जा नष्टही होत नाही आणि विश्वातील ऊर्जा ही अक्षयी असते. एका ऊर्जेचं रूपांतरण दुसऱ्या ऊर्जेमध्ये होतं, परंतु एका ऊर्जेचं रूपांतरण दुसऱ्या ऊर्जेमध्ये होत असतं आणि ऊर्जा ही कधीही नष्ट होत नाही किंवा निर्माण होत नाही. ही ऊर्जा विश्वातील एकूण ऊर्जा ही अक्षयी असते. म्हणून यालाच काय म्हणतात, ऊर्जा अक्षयतेचा नियम. त्यानंतर पुढचा आहे पॉइंट आपला मुद्दा मुक्त पतन. मुक्त पतन म्हणजे काय, फ्री फॉल. फ्री फॉल म्हणजे वरून एखादी वस्तू किंवा झाडावरील फळ जे आहे ते खाली पडतं. एखादी वस्तू उंचावरून सोडली असता ती गुरुत्वाकर्षण बलामुळे खाली येते आणि यालाच आपण काय म्हणतो, मुक्त पतन असं म्हणतो. त्या मुक्त पतन या मध्ये आपल्याला बरंच काही समीकरण वगैरे पाहायचं आहे, परंतु त्यानंतर आपण पॉइंट घेतोय शक्ती. शक्ती म्हणजे काय, कार्य करण्याच्या दराला शक्ती म्हणतात. कार्य म्हणजे जे आपण करतो ते काम, पण ते काम करण्यासाठी कार्य करण्यासाठी एक प्रकारची क्षमता पाहिजे आणि क्षमता असेल तर त्याला आपण ऊर्जा म्हणतो. परंतु कार्य करण्याचा दर जो आहे त्या कार्य करण्याच्या दराला आपण काय म्हणतो, शक्ती म्हणतो. आणि शक्तीसाठी आपण अक्षर पी बोलतो. पी अक्षराने ते समजलं जातं. पी याचा अर्थ पॉवर. पॉवर म्हणजे शक्ती. म्हणजेच थोडक्यात शक्ती याचा अर्थ काय, कार्य करण्याचा दर. आणि कार्य करण्याचा दर मापण्यासाठी आपल्याला एकक असतं आणि ते एकक म्हणजे अश्वशक्ती. अश्वशक्ती म्हणजे इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो, हॉर्स पॉवर. हॉर्स पॉवर कोणत्याही मोठ्या कंपनीमध्ये एखादी शक्ती जास्त वापरली असते तर जास्त मोठ्या प्रमाणात शक्तीला आपण काय म्हणतो, हॉर्स पॉवर असं म्हटलं जातं. हॉर्स म्हणजे घोडा, शक्ती म्हणजे मोठ्या प्रमाणात याची गणना करावी लागते, म्हणून त्याचं एकक जे आहे ते अश्वशक्ती मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये आपण हॉर्स पॉवर असं म्हणतो. या शक्तीवर आधारित काही आपल्याला उदाहरणं सोडवायची असतात. तर उदाहरणं सोडवण्यासाठी आपल्याला ही उदाहरणं खाली दिलेली आहेत ती आपण सोडवूया. उदाहरणार्थ पहिलं उदाहरण आहे, स्वरालीस 20 किलो वजनाची बॅग 5 मीटर उंचीवर नेण्यास 40 सेकंद लागतात, तर तिची शक्ती किती. काय उदाहरण आहे, स्वराली नावाच्या मुलीला 20 किलो वजनाची बॅग 5 मीटर उंचीवर नेण्यास 40 सेकंद लागतात, तर तिची शक्ती किती. वर नेण्यासाठी तिला किती शक्ती लागेल. तर त्याच्यासाठी आपल्याला सूत्र लिहिता येतं, F बरोबर mg. F बरोबर mg म्हणजे पहिल्यांदा तिचं बल काढावं लागतं आणि बल काढताना आपण काय करतो, 20 गुणिले 9.8. 9.8 हे जीच म्हणजे गुरुत्वीय बल. m म्हणजे 20 किलोग्रॅम आहे, वजन आहे, आणि गुणाकार केला तर 196 आणि ते न्यूटन मध्ये मोजलं जातं, म्हणून 196 न्यूटन एवढं त्याला बल लागलं. परंतु त्याचं वर्क किती आलं, त्यानं कार्य किती केलं, तर कार्य म्हणजे W बरोबर H. M म्हणजे बल आता काढलेलं बल 196 आणि S म्हणजे अंतर कापलेलं 5 मीटर उंचीवर गेलेली आहे ती, म्हणजे 196 गुणिले 5 बरोबर 980 जूल एवढं त्यानं काय केलं, कार्य केलं. परंतु हे कार्य नुसतं झालं का, त्याच्यावर तिला जाण्यासाठी शक्ती वापरावी लागली. ती शक्तीसाठी सूत्र आपण वापरलं P बरोबर W भागिले T. W भागिले T याच्यात किंमत जर भरली आपण तर 980 भागिले 40 सेकंद लागले आणि 980 ही त्याचं वर्क झालं. जर भागाकार केला तर 24.5 वॅट ही त्याची किंमत आली, म्हणजे तेवढी शक्ती तिला वर नेण्यासाठी लागली. अशी उदाहरण आपण. दुसरं एक उदाहरण आपल्याला या ठिकाणी आहे की 25 वॅटचा एक दिवा. आता 25 वॅट म्हणजे शक्ती दिलेली आहे. 25 वॅटचा एक दिवा दररोज 10 तास वापरला जातो. किती तास वापरला जातो, 10 तास वापरला जातो. तर एका दिवसासाठी किती वीज वापरली जाते, एका दिवसासाठी किती वीज वापरली जाते,
असं विचारलेलं आहे. तेच सोडवण्यासाठी आपल्याला ऊर्जा काढावी लागते. ऊर्जा बरोबर शक्ती गुणिले काल. आता ऊर्जा काढायची आपल्याला या ठिकाणी. शक्ती दिलेली आहे आणि काल दिलेला आहे. या ठिकाणी ऊर्जा काढायची म्हणून ऊर्जा बरोबर शक्ती किती दिलेली आहे 0.025